हैदराबाद गॅझेटियर आणि सीपी अँड बेरार गॅझेटनुसार अनुसूचित जमातीच्या विद्यमान आरक्षणास बाधा न आणता स्वतंत्र अनुसूचित जमाती ब सूची तयार करून बंजारा समाजाला स्वतंत्र हक्क आणि अधिकार मिळावे, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी नको या प्रमुख मागण्यांसाठी आज बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमाती ब प्रवर्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। हा मोर्चा गोल्फ क्लब मैदान येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजातील पुरुष, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चाचे आयोजन बंजारा समाज नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते। समाजाच्या हक्कासाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली। नवनाथ चव्हाण ह्या नाशिक नगरीमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा हा आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन आलेलो होतो। ह्या मोर्चाला खूप मोठ्या संख्येने बंजारा समाज हा उपस्थित होता आणि हा बंजारा समाजाची एक हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणमध्ये समावेश करावा याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले। ह्या निवेदनासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये हा बंजारा समाज मोर्चा काढतो आहे। मोर्चा याच्यासाठी काढतो आहे, आमचा न्याय हक्क हा आमच्या महाराष्ट्रातून आमच्याकडून हिसकून घेतलेला आहे। भारतामध्येच आपला तेलंगणा आहे, भारतामध्ये हैदराबाद आहे, भारतामध्येच कर्नाटक आहे। तिकडं माझ्या समाजाला, माझ्या नातेवाईकाला तिकडं हैदराबादमध्ये एसटीमध्ये आरक्षण दिलेलं आहे, जो काही ठिकाणी एससीमध्ये दिलेलं आहे। तसंच आमची सरकारला एक कळकळीची विनंती आहे की सरकारने आम्हाला पण महाराष्ट्रामध्ये माझा तमाम बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावा। हीच आम्ही ही मागणी घेऊन इथं आलो होतो आणि आमची मागणी कलेक्टर साहेबांनी स्वीकारली आहे। 100% आम्हाला विश्वास आहे साहेब हे वरती मंत्रिपद साहेबांपर्यंत पोहोचवतील। नमस्कार, मी केशव मानसिंग राठोड, छत्रपती संभाजीनगर। आजच्या या सकल बंजारा समाज मोर्चा एल्गार मोर्चा या मोर्चानिमित्त बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात नाशिक नगरीमध्ये होता। विषय एवढाच आहे की बंजारा समाजाची दयनीय व्यवस्था खूप आहे। बराच समाज हा ऊस तोडला जातो आणि रोजीरोटी भागवण्यासाठी हा देश विदेश विभक्त असतो। तर आजच्या या समाजासाठी हा एल्गार मोर्चा होता। कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो, निवेदन दिलं आहे। तर हा समाज एक खूप गरीब असल्या कारणाने खूप ऊस तोडला जातो, खडे फोडतो। तर अशा समाजाला, आमच्या समाजाला एसटी आरक्षणातून एक आरक्षण भेटला पाहिजे या पद्धतीने आम्ही जागोजागी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, पूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा आम्ही काढतोय। फक्त की आम्हाला हा आदिवासी भागामध्ये आम्हाला आदिवासी एक जात आमची पण आहे, कारण आमचे बरेच राहण सहान खाणं पिणं हा परिपूर्ण आदिवासी आहे। तर आम्हालाही वाटतं की आम्हाला एसटी आरक्षण मिळावा। आमची मुलं शिकले पाहिजे, आमची मुलं प्रगत झाले पाहिजे, आमची मुलं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे। त्यांना आरक्षण असलं तर ते चांगल्या प्रकारे शिकतील अशी आमच्या पूर्ण समाजाला कळकळ आहे आणि पूर्ण समाज यासाठी रस्त्यावर उतरला आहे। कालांतराने हा मोर्चा आम्ही मुंबईमध्ये पण करणार आहोत, तसं झालं तर मुंबई न्याय भेटला दिल्ली पण करणार आहोत। अशा पद्धतीने आमचा समाज, पूर्ण समाज हा एक रस्त्यावर वाटलेला आहे, कारण समाजाला हा न्याय हक्कासाठी जसं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं हैदराबाद गॅझेटतून, तसं हा बंजारा समाजामध्ये गॅझेट हा सगळ्यात अगोदर लागू होतं। बरेचसे असे आमच्या त्रुटी आहे, बरेचसे आम्ही निकष आहे की आम्ही आदिवासीमध्ये परिपूर्ण मोडतो। आम्हाला आदिवासीमध्ये हा एसटी आरक्षणामध्ये आम्हाला एक भाग आम्हाला घ्यावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि आम्हाला 100% खात्री आहे की हा जो गव्हर्नमेंट आहे तर 100% आमच्याकडे पॉझिटिव्ह विचार करणार आणि आम्हाला एसटी आरक्षण देणार अशी आम्ही सगळे समाजाची आमची मागणी। दैनिक भ्रमटसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।